रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य करण्याबाबत उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे। परिवहन मंत्र्यांच्या दालनात उद्या दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे। शशांक राव आणि संजय निरुपमही या बैठकीला आता उपस्थित राहणार आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। परिवहन मंत्र्यांच्या दालनात सध्या मुंबईसह महाराष्ट्रात अतिशय संवेदनशील बनलेला विषय आणि त्या विषयावर चर्चा होणार आहे। रिक्षा चालकांच्या मराठीच्या सक्तीबाबत उद्या मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलेली आहे। दुपारी 12:30 वाजता होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेचेच संजय निरुपम आणि कामगार नेते शशांक राव हे देखील उपस्थित राहणार आहेत। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। पंकज, उद्या 12:30 वाजता बैठक बोलावली आहे। अनेक अर्थाने ही बैठक महत्त्वाची आहे। एकीकडे सरकारवर असलेलं कायद्याची अंमलबजावणी आणि दुसरीकडे थेट कामगार संघटनांचं किंवा रिक्षा टॅक्सी ड्रायव्हरांचं मराठी बोलणारच नाही ही भूमिका। नेमका सुवर्णमुद्दा उद्या निघण्याची शक्यता आहे, काय अपडेट? या बैठकीची जी ऑर्डर काढण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोणाला बोलवलेलं आहे हे लिहिलेलं आहे। मात्र त्या बैठकीच्या ऑर्डरमध्ये जो विषय असतो तो विषय जो लिहिलेला आहे ह्याच गोष्टी अनेक गोष्टी स्पष्ट करणारा विषय आहे। सरकारची भूमिका त्या विषयातूनच स्पष्ट होते असं मी म्हणेन। त्या विषयामध्ये असं लिहिलेलं आहे की मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक। याचा असा अर्थ होतो की सरकार त्या निर्णयावरती ठाम आहे, मात्र सरकार या रिक्षा चालकांना मराठी बोलायला शिकवण्यासाठी काय प्लॅन असेल याच्यावरती वर्कआउट करेल। हा या विषयातून मुद्दा जो आहे तो स्पष्ट होतोय। खरं तर ही बैठक हा नियम लागू करायला पाहिजे की नाही याबाबत असायला हवी होती किंवा तो विषय असायला हवा होता। मात्र ती जी ऑर्डर जी आहे, आमंत्रण कोणाकोणाला बोलवायचं ह्याची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये हा विषय शिकवण्याबाबत असं म्हटलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ सरकार जे आहे ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि हा निर्णय लागू होणार। मात्र या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना कशा पद्धतीने मराठी भाषा शिकवायची याच्यावरती चर्चा त्या बैठकीत केली जाणार असल्याचं प्रथमदर्शनी त्याच्या विषयावरनं कळतंय। त्यामुळे हा वाद वाढणार, सरकार या बाबतीत नमती भूमिका घेणार, कारण विरोध होतोय। संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे सदस्य आहेत, माजी खासदार ते आहेत आणि त्यामुळे प्रताप सरनाईक त्यांचं ऐकणार का? शशांकराव हे शशांकराव सध्या भाजपामध्ये त्यांची जुनी युनियन आहे। अभिजित राणे यांची धडक कामगार सेना रिक्षा टॅक्सी चालकांची संघटना आहे। त्या सगळ्या युनियन ज्या आहेत त्या निर्णयाविरोधात उभा ठाकलेल्या आहेत। म्हणजे आपण बघितलं तर महायुतीतलेच हे तिन्ही नेते आहेत, अभिजित राणे असतील किंवा शशांकराव असतील किंवा संजय निरुपम असतील, तिन्ही महायुतीतले नेते आहेत। त्यामुळे सरकारला या निर्णयावरती काय भूमिका घ्यावी लागेल, या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार की या बाबतीमध्ये काही कायदेशीर आणि तांत्रिक कारण दाखवून काही पळवाट शोधली जाईल का? या सगळ्या प्राप्त परिस्थितीत उद्या 12:30 वाजता या सगळ्या वादावर नेमका काय तोडगा निघतो की अंमलबजावणीबाबतची ठाम भूमिका यावर सरकार ठाम राहतं, या सगळ्याकडे आपलं लक्ष राहील।